ही भाजी बनवण्यात काहीच रॉकेट सायन्स नाही आहे, पण एकदा माझ्या पद्धतीने बनवून तर पहा. कढईमध्ये तेल गरम करून त्यात जिरे, मोहरी, कढीपत्त्याची फोडणी द्या. नंतर बारीक चिरलेला कांदा, लसूण, अद्रक घालून कांदा गुलाबी होईपर्यंत परता. मग त्यात टोमॅटो घाला. थोडे परतले की त्यात लाल मिरची पावडर, हळद, मालवणी मसाला आणि थोडा गोड मसाला घालून चांगले मिक्स करा. झाकण ठेवून टोमॅटो मऊसर होईपर्यंत परता आणि मग त्यात दुधी भोपळ्याचे साल काढून तो बारीक चिरून घ्या आणि तो टाका. मग त्यामध्ये 1 तास अगोदर भिजत ठेवलेली हरभरा डाळ किंवा मूग डाळ तुमच्याकडे जेही असेल ते टाका. चांगले परतून घ्या. चवीनुसार मीठ घाला आणि दुधी भोपळा बुडेल एवढं पाणी घालून झाकण ठेवून भोपळा पूर्ण शिजेपर्यंत शिजवा. अधूनमधून भाजी हलवत राहा म्हणजे ती खाली लागणार नाही. दुधी चांगला शिजला की त्यात अर्धा वाटी भाजून कुटलेला शेंगदाण्याचा कूट घाला. परत झाकण ठेवून 2 मिनटं भाजी मऊ होईपर्यंत शिजू द्या. शेवटी कोथिंबीर घालून गरमागरम सर्व करा. दुधी भोपळा न खाणारेही आवडीनं खातील अशी साधी सोपी रेसिपी आहे, जी मोठ्यांपासून लहानांपर्यंत अगदी आवडीनं